नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 4. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे. स्वामी चरण भक्तीने न लगे करे तीर्थाटन. योगाभ्यास होम हवन सांडोनिया अवघाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायांचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्या ते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेसी ते धरिती मानव रूप. चोळाप्पा केवळ निर्धन परिस्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण सहज आले तया घरी. कैसी आहे तयांची भक्ती नित्य पाहती प्रकाश परीक्षा देती. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जाडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसरा ते फसले ऐसे आले किती एक. सर्वांशी कल्पद्रुमा समान होऊनी कामना करती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण मानव रूपे चाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिका प्रती तात्काळ योग्य शासन करिताती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले दोष. कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसुनी म्हणती जनांसी ढोंगियांच्या नादी लागला. हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण यांचे अंगी कोणते हो वसतसे. काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्यांची पावले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. तेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवल एक. पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खुण. ज्या घरी बैसले तेथून उठोनिया चालले. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या फक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेचू जनसंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्दती वाचे. हेतू पुरवावे मनींचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे न समर्पती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तया ते. कोणी नवसाते करीती कोणी आनोनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुनी. क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामीं पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी. आजचा सारा दिवस उपवासी जीवामुचा कळवला. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढे नाना परी वस्तू नेऊ लागले.
तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारी नेत संन्यासी मन जुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता जळाशी तेथोनिया उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्जसे. जे जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगे वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी किती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्द गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानतमछेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु. गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे कोमल मन. तुझसी स्तवता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी. विविशेष गंगा जळाहून आपुले असे महिमान. पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारिती. स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरीत पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळाप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामीराज वास करीत. भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूंकडे. कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम. स्वामी रत्न लाभले उत्तम नृपती ही भक्त निस्सीम. स्वामी चरणी चित्त द्यांचे तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले. दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नुपवरे तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनामी देऊ बहुत. त्यांचा राखू सन्मान लागेल तितके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भुवन वस्ता स्वामी होईल. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसा. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असोध्या. ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली. संजीवन विद्या साधाया करिता शुक्राजवळी कचई जाता. देवी सन्मानिला होता बहुत आनंदे करुनी. नृपती सह सकळ जने त्यापरी तात्यांची सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देत नृपती सेवक दिदले सांगाती. जावया अक्कलकोटी आज्ञा दिली तात्यांते. तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळापाधिक सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटींचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींच्याही मन रमून गेले असे त्या ठाया.
प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न कार्य होय सत्वर, लढवूनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे, ऐसा मनी विचार करुनी, कार्य आरंभिले तात्यांनी, संतुष्ट व्हावे सेवक जननी, ऐसे सदा करिताती, करुनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने, दिदली बहुसाल धाने, याचक धने तृप्त केले, स्वामींची या पूजे प्रती, नाना द्रव्य समर्पिती, जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा, प्रसन्न व्हावे भक्तवत्सले, कार्य साधावे आपुले, म्हणून नाना उपाय केले, द्रव्य वेचुनी तात्यांनी, ऐशियाने काही न झाले, ती गेले ती तुगे व्यर्थ झाले, तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी, मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळापा प्रती, त्याच लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या, जरी तुम्ही समर्थांसी, घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील बहुते, मान राहील दरबारी, आणि देतील जहागिरी, ऐसे नाना परी, चोळाप्पा ते सांगितले, द्रव्यणे सर्व वशा, चोळाप्पासी लागली आशा, तयांच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल, मग कोणी एके दिवशी, करीत असता स्वामी सेवेसी, यतिराज तया समयांसी, आनंद वृत्ती बैसले, चोळाप्पाने कर जोडूनी, विनवती केली मधुर वचनी, कृपाळू होऊनी समर्थांनी, बडोद्या प्रती चलावे, तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल, ऐसे ऐकून या वचन, समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळाप्पा लागून, काय दिले सत्वर, राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्या प्रती, काय म्हणून चलावे, पुढील अध्यायी सुंदर कथा, पावन होय श्रोता वक्ता, श्री स्वामीराज वदविता, निमित्त विष्णुदास असे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकुत भाविक भक्ता, पंचमाध्याय गोढा, श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहावीत, तैसे हे स्वामी चरित्रामृत, स्वामी समर्थ वदविती, मी केवळ मतिमंद, केवी वर्णू चरित्र अगाध, परिमाचा हा छंद, स्वामी समर्थ पुरविती, ज्यांच्यावर प्रसादे करुनी, मूढा होय शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे, कृपाळू होऊनी समर्था, वदवावे आपुल्या चरिता, श्रवणे श्रोतियांच्या चित्ता, ब्रह्मानंद प्राप्त हो, सुरत तरुची घेऊनी सुमने, त्यासीच अर्पावी प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने, त्यांच्या पदी अर्पिजे, मागील अध्यायांच्या अंती, चोळाप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवर्ती, बडोद्यासी चलावे, भाषण ऐसे ऐकुनी, समर्थ बोलती हासुनी, मल्हाररावाची मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित, अक्कलकोट नगरात राहणे आम्हा आवडे, त्यासी ऐकून या वाणी, चोळाप्पा खिन्न झाला म्हणी, त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले, ऐसा यज्ञ व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी, परी पहावा यत्न करुणी, ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले, ऐसा नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले, कार्य सिद्धीस न गेले, खिन्न झाले मुख त्यांचे, भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न होतील कैसे, तयांनी माजविली ढोंगे, आणि केली नाना सोंगे, भक्तिवीण हटयोगे, स्वामी कृपा न करीती, मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, भावयासी स्वामी कृपा, परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना, मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणे, ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटतसे, आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे, ऐशा उपाय करुनी, न होती स्वामी प्रसन्न,
आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, हे नेमी मंदमती. म्हणून योजिली कपटयुक्ती, परी ते सिद्धी ते न जाय. असो कोणे एके दिवशी, साधुनी योग्य समय असे. मेण्यात घालून स्वामींची तात्या साहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेणा आला. अंतरसाक्षी समर्थाला, गोष्ट विदित जाहली. मेण्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटीत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले, परी ते तितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशाते घेऊनी, बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्य उपाय न होय. परी मल्हार मुरुपती, प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारिती, कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव, यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव, आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रभूषणे, धन्य आणि अमोल रत्ने. देऊनी त्या जवळी नृपाने, आज्ञा दिली जावया. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी. वस्त्री अलंकार सुवर्ण ताटी, स्वामी पुढे ठेवित. ती पाहुनी समर्थाला, तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा, काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी, सत्वर ठोका यांचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी, समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी, यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी, लटापटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विषप्रयोग केला, मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्या माझी यशवंताला, गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनांची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका, अनादि सिद्धा जगन्नायका. निशिदिन शंकर सखा, विष्णूची या मनीवसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत, षष्ठाध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठाध्याय समाप्तं. शुभं भवतु.